पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली आणि रुपालीच्या सुद्धा तोंडात मारेल या लेवलचा डोसा मी खाल्ला. क्या बात कर रहे? त्याचबरोबर इथे मिळतात जगात सगळ्यात वरच्या दर्जाचे अप्पे, जे तोंडात घातल्या घातल्या विरघळतात. थोडं थांबावं लागतं. तर हा छुपा एकदम कळकट्ट पण तितकाच ऑथेंटिक डोशाचा स्पॉट कोणता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळं काय एका मिनिटातच पाहिजे काय तुम्हाला? रहा नहीं जाता. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. थोडीशी सर्दी झाली आहे, आवाज थोडा बसलाय, पण भावना समजून घ्या माझ्या बास. तर दर बुधवारी आपण इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो. तुम्ही प्रत्येक व्हिडिओजला जोरदार प्रतिसाद देताय, पण सबस्क्रायबरचा स्पीड लय स्लो झालाय राव. त्यामुळे तुमच्या दोस्ताला जरा मदत करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर आपण 1 लाखाचा टप्पा पार पाडू. तर कमिंग बॅक टू आपला मूळ विषय म्हणजे ऑथेंटिक डोसा. तर भाऊ, या ऑथेंटिक डोशाच्या शोधात मी थेट हुबळी आणि दावणगिरीत गेलो होतो. दावणगिरीतल्या बेस्ट डोशाचं सिक्रेट म्हणजे इथे प्रसिद्ध डोसे हे गॅसवर नाही तर वूड फायरवर बनवले जातात, त्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते. पण दरवेळी एका डोशासाठी कुठे जातात दावणगिरीला? एक डोसा लय महागात पडेल. तर मला माझ्या मित्राकडून कळला पुण्यातल्या महर्षीनगरमध्ये सुरू झालेला एकदम ऑथेंटिक स्पॉट, ज्याचं नाव आहे नागब्रह्म. बरं, परत सांगतोय, नागब्रह्म, नादब्रह्म नाही. नादब्रह्मच्या खूप शाखा आहेत, पण नागब्रह्म म्हणजे फक्त एकच, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जास्त लोड घेऊ नका. तर तिथे मी माझ्या मित्रमंडळींना घेऊन थेट पोचलो. बरं, इथे स्वच्छता, ॲम्बियन्स असल्या क्षुल्लक गोष्टी अजिबात बघायच्या नाही, कारण जितकी जागा कळकट्ट तितकी चव असल. आपका आवाज किधर देखेला लगता है मेरे को. अस्सल चव ना गावांमध्ये अशा कळकट्ट ठिकाणीच तुम्हाला मिळत असते. तिथे गेल्या गेल्या वूड फायरवर होत असलेला डोसा बघून एकदम दिल खुश. त्यानंतर वाफाळलेले एकदम चमकणारे आप्पे बघून वाटलं की सुरुवात तिच्या आईला आप्प्यांनीच करूया. मला असं वाटतंय आत्तापर्यंतचे सगळ्यात भारी आप्पे मी इथे खाल्लेत. आत्तापर्यंतचे इतके खरपूस बाहेरनं शिजलेत. बऱ्याच वेळा आप्प्यामध्ये आतला भाग कच्चा राहतो, आतला पण तितकंच उत्तम शिजलेला आहे. आणि लिटरली आपण फ्राईड, म्हणजे त्यांनी अक्षरशः म्हणतो ना आपण शॅलो फ्राय केल्याप्रमाणे केलेत, त्यामुळे इतके खरपूस लागतात ते. कॅलरीज, ऑइल, तूप असं काही बघायचं नाही इथे. फार दर्जा आप्पेत, म्हणजे डायरेक्ट मी साऊथ इंडियामध्ये ऑथेंटिक जे मिळतात त्या लेवलचे आप्पेत. जबरदस्त आप्पेत, म्हणजे फक्त आप्पे खाण्यासाठी यावं इतकं भारी. अशक्य अप्रतिम आप्पे आहेत हे. कांदा आहे, मधूनच ओलं सुरेख गोडसर खोबरं आहे. आय थिंक मी माझ्या हयातीमध्ये खाल्लेले बाहेर, म्हणजे स्वतःच्या आईच्या हातचे आपण बनवतो ते. ऑफकोर्स घरचे आपल्याला खूप छान आणि सुबक आणि अप्रतिम चविष्ट बनवता येतात. वरून अतिशय असे भाजके तुम्ही बघत असाल, क्रिस्पी, आणि आतून अतिशय सॉफ्ट आणि चवदार आणि शून्य आंबट आहे. या प्रत्येक गोष्टीचं पीठ शून्य आंबट आहे. इतकं चविष्ट आहे हे. मला प्रचंड आवडलेले आप्पे. एका पाठोपाठ एक असे 4 डिश आप्पे आम्ही हाणले आणि मग मागवले डोसे. ज्यासाठी इथे आलोय ती गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे डोसा. इथला डोसा जास्त फेमस आहे आणि मी बाहेर पण तुम्हाला दाखवलं तसं की वूड फायरवरती डोसा बनवला जातो, म्हणजे ऑथेंटिक. यस, मैसूर साधा, एक मैसूर साधा, एक मैसूर मसाला आणि चीज उत्तप्पा मागवलाय. एक पाणी बॉटल आहे. मी म्हणलं तसं की दावणगिरीमध्ये ऑथेंटिक वूड फायरवरती डोसा बनवला जातो आणि त्यांचं असं म्हणणं असतं की अनइवन साधा. बरं, तर मला असं म्हणायचं होतं की वूड फायर डोसा जो दावणगिरीमध्ये ऑथेंटिक मिळतो, त्याचं कारण असं आहे, वूड फायरवरती अनइवन फायरवरती डोसा बनवला जातो आणि त्यामुळे त्याची टेस्ट खूप चांगली येते. आणि तो आपल्याकडे कुठेच मिळत नाही. सगळीकडे आपल्याकडे गॅसवरतीच डोसा बनवतात, त्यामुळे ती ऑथेंटिक चव येत नाही. पण इथे वूड फायरवरती डोसा बनवला जातो हे मी बघितलं बाहेर, त्यामुळे ऑथेंटिक दावणगिरी पद्धतीचा डोसा आहे. खाऊन बघूया कसा आहे तो. भरपूर सारं तूप घातलेलं आहे. इथली खोबऱ्याची चटणी पण मस्त आहे, ठीक एकदम, आणि चव पण एकदम ऑथेंटिक सुरेख. म्हणजे खासियत म्हणजे बाहेरनं खरपूस आणि आतनं मऊ, हे सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन असतं आणि ते खूप कमी ठिकाणी मिळतं. एकतर अख्खा खरपूस येतो किंवा अख्खा मऊ येतो, पण बाहेरनं खरपूस आहे डोसा आणि आतनं मऊ आहे. फार भारी. म्हणजे सॉरी ज्यांना वैशाली आणि रुपाली आवडत असेल, पण मी पुण्यात वैशाली आणि रुपालीपेक्षा बेस्ट डोसा मी सांगेन नागब्रह्म.
चीज उत्तप्पा. उत्तप्पा ओके ओके, अजून जास्त खरपूस शिजवायला पाहिजे होतं असं वाटतंय, म्हणजे खूप लवकर काढलंय असं वाटतंय. उत्तप्पा ओके ओके. मी डोसा आणि आप्पे जास्त रेकमेंड करेन इथले. हा आहे टोमॅटो अनियन बटर उत्तप्पा आणि ची टेस्ट खूपच छान आहे. म्हणजे हे लोणी जे आहे त्यात मी ते बुडवून खाल्लं, त्या लोण्याची जी अस्सल चव आहे ना ती येते. छान आहे, तोंडात विरघळतोय. आप्पे तर इतके भारी होते, त्याच्यानंतर त्याने पण तोच दर्जा कायम ठेवलाय. सगळ्यात महत्त्वाचा डोसा. डोसा आहे ना, डोसा हा एका बाजूला अप्रतिम भाजला गेलेला खरपूस क्रिस्पी डोसा आणि आतल्या बाजूला मात्र सॉफ्ट, असं कॉम्बिनेशन प्रचंड अवघड असतं बरं का साधणं. पण तुम्हाला इथे दिसत असेल की किती सॉफ्ट आहे. इथे भरपूर बटर आहे मनापासून अगदी, आणि एका बाजूला पूर्ण जळालेला असा छान भाजका, एकदम क्रिस्पी. हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना हे मला प्रचंड आवडतं. दुसरी गोष्ट, सांबार थोडं पातळ आहे पण असंच पाहिजे, नुसतं प्यावं इतकं चविष्ट सांबार आहे. भाजी गरगट्टी झालेली, एकदम बटाटा एकदम कुस्करून, अजिबात त्याला ढेकळं नाही आहेत तुम्ही बघू शकता, आणि ती अजिबात कोरडी पडलेली नाही, नाहीतर बटाटा ना कोरडा पडून जातो कमी तेलात केला की. तर तो इतका छान शिजली गेलेली, इतकी सुरेख भाजी आहे ना, पाहिजे तेवढी थोडीशी गोडसर पण तरी सुद्धा खारट तिखट असं ते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चटणी सुरेख आहे, सुंदर नारळाची, ओल्या चांगल्या नारळाची खोबऱ्याची बनवलेली ताजी चटणी, हेही कळतंय. अप्रतिम डोसा आहे, मी प्रेमात पडले या डोस्याच्या, आणि माझ्या मते पुण्यातलं आत्तापर्यंतचं सगळ्यात बेस्ट डोसा मी इथे खाल्लाय असं म्हणायला हरकत नाही. मोठं स्टेटमेंट पण हरकत नाही. खूप जास्त स्ट्रॉंग नाहीये, सुरेख चव आहे, परफेक्ट फिल्टर कॉफी. पुण्यातल्या इतर प्रसिद्ध उडुपी रेस्टॉरंटच्या तुलनेमध्ये नागब्रह्मचे दर खूपच रिझनेबल. इथे डोसा 60 ते 80 रुपयांच्या रेंजमध्ये, उत्तप्पा 100 ते 120 रुपये, आप्पे 80 रुपये पर प्लेट आणि फिल्टर कॉफी फक्त 20 रुपये. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जोरदार हाणून सुद्धा आमचं 8 जणांचं बिल झालं 1245 रुपये, म्हणजे प्रत्येकी साधारण 150 रुपये. कोणाला ट्रीट द्यायची असेल स्वस्तात तर द्या तिच्या आयला इथे. तर मी हे नागब्रह्म 100% रेकमेंड करीन. जर तुम्हाला अशीच अस्सल कळकट्ट पण तितकी चविष्ट उडुपी रेस्टॉरंट किंवा गाडे माहिती असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बरं, हीच ती व्यक्ती याच्यामुळे थँक्यू. नागब्रह्म हा स्पॉट कळला, वाईट नसतं तर याला खूप शिवाय घातल्या असत्या. नाग नाही नाग. नाग, सगळ्यांचा काही अनुभव खूप उत्तम. असंच करायचं. बरं, पूनमचा आवाज अतिशय चांगला राहा. पूनम, तू काहीतरी एक वाक्य तरी बोल. सुरेख साऊथ इंडियन इकडे मिळतं. इतकं आवडलंय की आप्पे खाऊन आवाज बसतो. त्यामुळे हे ठिकाण नक्कीच रेकमेंड करू. नागब्रह्म. वेळ काय असते यांची? सकाळी 8 ते संध्याकाळी 9:30. सकाळी 8 ते संध्याकाळी 9:30. आणि बंद असेल तर या व्यक्तीला फोन करा. चालेल. बस, बाय द वे, फार उत्तम अनुभव होता सगळ्यांबरोबर, आणि असेच खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओ दर बुधवारी आपण घेऊन येत जाऊच. फक्त माझा नाही, 3 चॅनल आहेत इथे. एका फ्रेममध्ये 3 चॅनल आहेत. उर्मिला निंबाळकर, ग्रेटफुल आर्ट आणि सुकीर्त जी. तर तोपर्यंत पैसे ते त्याचे बोलण्याचे. नंतर चेक दे.